सोलापूरच्या शहर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी प्रहारच्या शहर अध्यक्षांवर आणि 2 पत्रकारांवर खंडणी मागितल्याची फिर्याद दिली होती। सदर बाजार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल आहे। शहर आरोग्य अधिकारी पदावर प्रतिनियुक्तीने आलेल्या डॉक्टर राखी माने यांनी प्रहारच्या शहर अध्यक्षाविरोधात 2 कोटींची खंडणी मागितल्याची फिर्याद दिली आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार व माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना याबाबत प्रश्न विचारले असता आमदार बच्चू भाऊ कडू म्हणाले, माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहे। गुन्हे हा कार्यकर्त्यांचा अलंकार असतो, दागिना असतो, तो स्वखुशीने स्वीकारायचा असतं। 8 गुन्ह्यांमध्ये मला 4 वर्षाची सजा झालेली आहे। मी मुंबईला असताना माझ्यावर 307चा गुन्हा माझ्या मतदारसंघात दाखल झाला, त्यामुळे हे होणारच। लडेंगे तो कुछ ना कुछ जखम लगने वाली है, लड़ने के बाद अगर जखम नहीं लगती तो लड़ना क्या काम का, असे आमदार बच्चूभाऊ कडू यांनी माध्यमाशी बोलताना म्हणाले। 1,500 रुपये महिलांसाठी योजना आणली आहे, मात्र महिला म्हणतात की एकतर गॅस स्वस्त करा, नाहीतर आम्हाला चांगले रस्ते द्या। मात्र सरकार अशा प्रकारच्या योजना आणते, कशा पद्धतीने बघतो? मला असं वाटतं का योजना आणायला काही हरकत नाही, पण योजना ह्या कोणासाठी, कशासाठी, ह्या फार महत्त्वाचं आहे। माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहे। गुन्हे हा कार्यकर्त्याचा अलंकार असतं, दागिना असतं, तो स्वखुशीनं मस्त स्वीकारला पाहिजे। माझ्या 8 गुन्ह्यामध्ये मला सजा झालेली आहे 4 वर्षाची। ऐका पहिले, 4 वर्षाची। त्याच्यानं हे होतातच। माझ्यावर 307 मी मुंबईला असताना गुन्हा दाखल झाला, मी मुंबईला होतोय आणि गुन्हा दाखल झाला माझ्या मतदारसंघात। ते होणारच आहे। लड़ेंगे तो कुछ ना कुछ तो जख्म लगने वाली है, अगर लड़ने के बाद अगर जख्म नहीं लगते तो लड़ना क्या मजा नहीं आती। गुन्हा हे चांगल्या शौर्याचं प्रतीक आहे। चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे, चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि चुकीचे झाले असेल तर त्याच्यावर कारवाई करू। ते सगळं आपण सगळी माहिती करू, त्याच्यातला जो काही गुन्हे दाखल झाले असेल त्याची सगळी तपासणी करू आणि त्या बाबतीत मी सगळ्यांना सीपीला सगळ्यांना फोन पण केला। 8 दिवसात ते सगळी माहिती माझ्यासमोर ठेवणार आहे। शरद पवारांनी असं विधान केले की अलीकडे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।